अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भाविक भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या असीम कृपेने आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तर विषय असा आहे की स्वामी महाराज आपल्या इच्छा कशा पूर्ण करतात. आपण नेमकं काय करावं की आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अशी कोणती भक्ती, श्रद्धा आणि कृती करावी की जीवनात परिवर्तन घडेल. चला तर मग जाणून घेऊया हे सगळं साक्षात अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनात. तर सर्वात आधी स्वामींच्या चरणपादुकांचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवा. त्यानंतर एक लहानसा दिवा लावा आणि मनापासून अश्रूंनी ओथंबून अशी प्रार्थना करा. हे स्वामी महाराज, तुम्ही साक्षात दत्त अवतार आहात. माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो. या प्रार्थनेत तुमची भावना 100% असू द्या, कारण शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. स्वामींचे नाव रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी 108 वेळा घ्या आणि स्वामींना म्हणा की श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण तुमच्या अंतःकरणातील इच्छा जागवते आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाला आकर्षित करते. दर गुरुवारी फळ आहार किंवा उपवास करा. दत्तगुरु किंवा स्वामींचं व्रत 11 गुरुवार केल्याने मनोकामना पूर्ण होते, असं अनुभवाने सिद्ध झालंय. श्री स्वामी सारामृत किंवा अक्कलकोट स्वामी महाराजांची वचने रोज 1 पान वाचा. स्वामींच्या लीलांचे स्मरण केल्याने मन शांत राहतं आणि इच्छा साध्य होतात. स्वामी समर्थांची कधीही परीक्षा नका पाहू, तर शुद्ध अंतःकरणाने श्रद्धा ठेवा. पण तुमची वेळ येईपर्यंत संयम ठेवा. स्वामी म्हणतात, तू तुझं काम कर, बाकी मी बघून घेईल. हे शब्द लक्षात असू द्या. भाविक भक्तांनो, माझ्या स्वतःच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की सगळे मार्ग बंद झाले होते. मी फक्त महाराज माऊलींचे नाव घेतले आणि काही दिवसातच अशी कृपा झाली की आज मी इथे आहे. खरंच जो त्यांच्या चरणाशी जोडतो त्यांचं रक्षण स्वतः स्वामी समर्थ करतात. भाविक भक्तांनो, आज आपण एका अशा भक्ताची गोष्ट बघणार आहोत की त्याने जो संकल्प स्वामींना केला होता तो पूर्ण झाला आणि त्याचं नशीब बदललं. ही गोष्ट म्हणजे एक कथा नाही, तर हजारो भक्तांच्या आयुष्यात अनुभवलेली स्वामी समर्थांची कृपा आहे. पंढरपुराजवळ एक छोटंसं खेडं. त्या गावात एक सामान्य कुटुंबातील एक शेतकरी राहत होता. घरात कमवता फक्त तो एकच होता. त्याचं नाव होतं रामू. रामूने आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, पण नशीब मात्र त्याच्या बाजूने नव्हतं. पाऊस पडत नव्हता, शेतीमध्ये कुठलं पीक घ्यायचं त्याला कळत नव्हतं. सावकाराचे व बँकेचे कर्ज वाढत गेले. एक दिवस त्याच्या मुलीच्या लग्नासाठी ठरवलेली रक्कमही चोरीला गेली. तो रडला, तुटून गेला आणि एक दिवस एका मंदिरात बसून तो फक्त इतकंच म्हणाला की हे स्वामी समर्था, आता फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. माझा संकल्प आहे, जर माझं संकट मिटलं, माझी मुलगी सन्मानाने सासरी गेली, तर मी अक्कलकोटला चालत येईल. स्वामींना त्याचा हा संकल्प ऐकावा लागला. खूप दिवस झाले पण काहीच घडत नव्हतं. उलट अडचणी वाढल्या, पण रामूचं स्वामींवरची श्रद्धा मात्र कमी झाली नाही. तो दररोज सकाळी उठून फक्त एक गोष्ट म्हणायचा आणि ती म्हणजे, स्वामी महाराजा, माझा संकल्प विसरू नका. एका रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ आले. त्यांच्या हातात काठी, डोक्यावर जटा आणि डोळ्यात प्रचंड तेज होतं. ते म्हणाले, बाळा, धीर ठेव, तुझ्या घरात प्रकाश पडेल. फक्त थांब, वेळ आली की मीच येईल. रामू उठला. त्याला अश्रू थांबत नव्हते. स्वप्न असलं तरी जणू ते खरं होतं. खूप दिवस उलटले. एक दिवस अचानक एक जुना मित्र त्याला भेटला. त्याच्याकडे काम होतं. त्याने रामूला तात्पुरते पैसे दिले. त्या पैशातून लग्न ठरलं. नातेसंबंध सुरळीत झाले. सगळं यशस्वी झालं.
अगदी ऐवज लोकसंपर्क आणि सासरकडचं समाधान सुद्धा रामूला वाटलं. हे शक्यच नाही, फक्त एका स्वप्नाने हे कसं घडलं असे त्याला वाटू लागले. तो रडत रडत पुन्हा म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला, आता माझी पाळी आहे. त्यानंतर रामूने कुणालाही न सांगता घरातल्या सर्वांना नमस्कार करून पायात चप्पल न घालता अक्कलकोटच्या दिशेने पाय सुरू केले. 150 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर गेल्यानंतर त्याच्या पायाला फोड आले. उन्हाने डोकं फिरायला लागलं. पण त्याचं मन फक्त एकच नाव घेत होतं आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गावोगावी जाताना काही लोक त्याला पाणी देत, कुणी खायला देत, तर कुणी त्याला म्हणत होते की अरे तू स्वामींचा भक्त वाटतो, तुझ्या मागे तेच आहेत. तो फक्त हसला आणि समोर चालत राहिला. अखेर तो स्वामी मठात पोहोचला. तिथे गेल्यानंतर एका वृद्ध साधूने त्याला थांबवलं आणि त्याला म्हटलं की बाळा, स्वामींनी सांगितलं होतं तू येशील म्हणून. तुझा संकल्प पूर्ण झाला, आता तुझी जबाबदारी संपली. तो तेव्हा बेशुद्ध झाला. त्याला जाग आल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू आणि मनात समाधान होतं. तो म्हटला, हे स्वामी, तुम्ही खरंच या जगात आहात. तुम्ही ऐकता, तुम्ही कृपा करतात. आज माझा संकल्प पूर्ण झाला. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. भाविक भक्तांनो, ही गोष्ट फक्त रामूची नाही तर आपली सगळ्यांची आहे. कधी ना कधी आपण सुद्धा संकल्प करतो, इच्छा बाळगतो, पण धीर हरतो. पण महाराज माऊली सांगतात की तू श्रद्धा ठेव, वेळ आली की मीच येतो. शेवटी एवढंच सांगेल की कोणताही संकल्प असेल, इच्छा असेल, त्यासाठी खरं मन आणि संयम असला पाहिजे. महाराज माऊली कुणालाही नकारत नाही, पण हो, ते भक्तांची परीक्षा जरूर घेतात. तुमच्याही आयुष्यात अशीच एखादी स्वामींची कृपा घडली असेल तर ती आमच्याशी कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.